Friends, this is the last example of the lesson number 3 circle. Last example, problem set 10, example number 12. To learn this example, we must know two things. त्यातली जी पहिली गोष्ट आहे जी तुम्हाला माहित पाहिजे त्याला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम. बघा सर, परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम. परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम मराठीत काय म्हणायचं? लंबदुभाजकाचे प्रमेय. काय म्हणायचं? लंबदुभाजकाचे प्रमेय. काय आहे लंबदुभाजकाचं प्रमेय? तर समजा एखादी सेगमेंट आपण घेतली, एक सेगमेंट ए बी, आणि ह्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. म्हणजे कसं होईल सांगा? लोखंडी टोक इथं ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त त्रिज्येने वर एक कंस काढला, खाली एक कंस काढला, इथं वर एक कंस काढला, खाली एक कंस काढला, आणि ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढली. लक्षात आली? ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढली. तर थिअरम काय सांगतो? तर परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा कुठलाही पॉइंट, एनी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा ह्या सेगमेंटच्या एंड पॉइंट्स पासून इक्विडिस्टंट असतो. म्हणजे इथून हे जेवढं अंतर आहे, इथून एवढं हे अंतर असतं. लक्षात घ्या, इक्विडिस्टंट असतो. Any point on perpendicular bisector is equidistant from the end points of that segment. Any point on perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of that segment. एखाद्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. आणि एक घेऊया, समजा इथे घेतला एखादा पॉइंट, मी इथे घेतला, तर दिस इज द पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर अँड दिस इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ दॅट सेगमेंट. हे इक्विडिस्टन्स, हे डिस्टन्स सेम असतं. लक्षात. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. एनी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ दॅट सेगमेंट. ह्याला काय म्हणायचं? परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम. आणि एक काय लक्षात घ्या, समजा एखादी लाईन आपण काढली, दिस इज द लाईन, बरोबर सर, दिस इज द लाईन. आणि या लाईनवर समजा मी ए बिंदू घेतला, बी बिंदू घेतला, सी बिंदू घेतला. दीज पॉइंट्स आर कोलिनियर, एकरेषीय आहेत समजा बिंदू. तर ह्याचा जर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, म्हणजे समजा मी ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, कसा येईल बघा? असं वर काढली रेषा, पुन्हा खाली रेषा अशी काढली, असे लंबदुभाजक, आणि हा मी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. हा मी आता काय केलं? बीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. इथे लक्षात घ्या, लोखंडी टोक बी वर ठेवलं, इथं सी वर ठेवलं, निम्म्यापेक्षा जास्त त्रिज्येने वर खाली असा कंस काढला, असा वर खाली कंस काढला, पुन्हा ह्याचा असा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. म्हणजे एकाच लाईनचा, लाईन एसी, एकाच लाईन मध्ये ए बी आणि बी सी कोलिनियर आहेत ना, म्हणजे एसी एकच लाईन आहे. ह्याचे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढले. आणि हे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कसे आहेत सांगा? परपेंडिक्युलर्स कसे आहेत? हे एकमेकाला पॅरलल असतात. हे एकमेकाला कसे असतात सांगा सर? हे परपेंडिक्युलर आहे, हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हे दोघं एकमेकाला पॅरलल असतात. म्हणजे परपेंडिक्युलर्स टू द सेम लाईन आर पॅरलल. काय वाक्य झालं बघा सर? परपेंडिक्युलर्स टू द सेम लाईन
टू द सेम लाईन आर पॅरलल एकाच रेषेचे लंब समांतर असतात. एकाच रेषेचे लंब समांतर असतात. ह्या जर दोन गोष्टी तुम्हाला माहित असतील तर हे प्रूफ तुम्हाला येणार, नाही तर नाही येणार. दीज आर द बेसिक थिंग्स. लक्षात आलं? म्हणून मी याच्यावर थोडासा वेळ खर्च केला. आता आपण थोडंसं इकडे बघूया काय म्हणते हे बाबा. लास्ट एक्झाम्पल आहे. प्रूव्ह दॅट एनी 3 पॉइंट्स ऑन अ सर्कल कॅनॉट बी कोलिनियर. म्हणजे लक्षात घ्या, ह्याच्यामधलं जर आपण बारकाईनं बघायला गेलात तर 3 पॉइंट्स, एनी 3 पॉइंट्स ऑन अ सर्कल, हे ह्याला काय होणार? गिव्हन. हे गिव्हन होणार सर. आणि कॅनॉट बी कोलिनियर. लक्षात घ्या, हे 3 पॉइंट्स कोलिनियर नाहीत. हे काय होईल सांगा सर? टू प्रूव्ह, साध्य. हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग आता फिगर जी काढतो आपण, आकृती, ती कशावरनं काढतो? तर जे गिव्हन आहे त्याच्यावरून काढतो. म्हणजे इथं पहिलं माझं काम आहे की मी डायग्राम काढली पाहिजे आणि डायग्रामला अर्धा का होईना मार्क असणार की, असं कसं काय असणार की नाही. मग सर्कल काढायला पाहिजे. मग मी छोट सर्कल काढलं. ह्याच्यावरती मी काय घेतले? 3 पॉइंट्स घेतले. त्याच्यातले समजा मी हे 2 पॉइंट्स घेतले. लक्षात घ्या, इथे एक 2 पॉइंट्स असे, आणखीन एक मला घ्यायचं आहे. म्हणजे इथं मी आणि हाच पॉइंट एक घेतला आणि प्लस मी आणखीन एक इथे एक पॉइंट असे घेतले, 2 घेतले. लक्षात घ्या, बरोबर आहे? लक्षात घ्या. आणि प्लस लक्षात घ्या, ह्याचा काहीतरी काय असणार सांगा सर? ह्याचा सेंटर आणि असणार की ओरिजिन ओ हा असणार. मग असं म्हणूयाला आपण ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी आर lie on the सर्कल, असं म्हणूया. आणि हे काय होणार? गिव्हन. म्हणून इथं होणार, लक्षात घ्या, गिव्हन. गिव्हन म्हणजे काय सांगा सर? पक्ष. मराठीमध्ये त्याला पक्ष म्हणतात. गिव्हनला काय म्हणतात बघा सर? पक्ष. हे एक्झाम्पल आहे, हा थिअरम नाही, हा एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या. एक्झाम्पल नंबर 12 आहे प्रॉब्लेम सेट मधला. परीक्षेमध्ये विचारू शकतात. यस. हे कसं होणार सांगा सर? ओ इज द सेंटर किंवा ओरिजिन ऑफ अ सर्कल. ओ हे एका वर्तुळाचा केंद्र आहे. पॉइंट्स ए, बी अँड सी, ए बी सी lie on a circle, on the circle, त्या विशिष्ट आधी काढलेल्या वर्तुळावर, ऑन द सर्कल. अ सर्कल म्हणजे कोणतेही सर्कल. हे कुठल्याही या सर्कलाचा ओ हा केंद्रबिंदू आहे आणि ज्याचा ओ केंद्र आहे अशा विशिष्ट सर्कलवर ए बी सी पॉइंट आहेत. द सर्कल म्हणजे विशिष्ट सर्कल. आता लक्षात घ्या, गिव्हन झालं. आता काय पाहिजे आपल्याला सांगा सर? टू प्रूव्ह. आता टू प्रूव्ह काय आहे बघा सर? टू प्रूव्ह म्हणजे साध्य. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो सांगा सर? साध्य. काय आहे साध्य? तर हे पॉइंट्स ए बी सी हे कोलिनियर आहेत. पॉइंट्स ए बी सी कॅनॉट बी कोलिनियर, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पॉइंट्स ए बी सी, लक्षात आलं का बा सर? पॉइंट्स, याला पॉइंट्स म्हणूया ना सर? येस लिहायला पाहिजे. पॉइंट्स ए बी सी कॅनॉट बी कोलिनियर, एक रेषीय असू शकत नाहीत, हे सिद्ध करायचं आहे. पॉइंट्स ए बी सी कॅनॉट बी कोलिनियर, म्हणजे मराठीत काय होणार सांगा? बिंदू ए बी सी एक रेषीय असू शकत नाहीत. आता कन्स्ट्रक्शन करूया सर. काय आहे कन्स्ट्रक्शन? कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना. काय करायला लागेल? कन्स्ट्रक्शन. याला मराठीत काय म्हणतात बघा सर? रचना. काय रचना करूया? तर मला असं वाटतं की हे बी सी जॉईन करूया. बरोबर सर. त्याच्यानंतर लक्षात घ्या, हे ए बी जॉईन करूया. बरोबर सर.
त्याच्यानंतर लक्षात घ्या हे जे आहेत हे ओ ए जॉईन करूया, ओ बी जॉईन करूया आणि ओ सी जॉईन करूया. बरोबर सर. हे कन्स्ट्रक्शनला म्हणूया असं जॉईन ओ ए, ओ बी, ओ सी, ए बी अँड बी सी. बघा बरंच एवढं काम झालं. हा आता लक्षात घ्या आपण प्रूफ लिहायला सुरुवात करूया. प्रूफ म्हणजे काय सांगा सर? लक्षात घ्या सिद्धता. प्रूफ लिहूया. बघा बरं सर प्रूफला स्टार्ट केलं. प्रूफ याला मराठीमध्ये म्हणतात सिद्धता. बरोबर आहे. तर पहिल्यांदा असं म्हणूया सर की ओ ए, ओ बी आणि ओ सी दीज आर द रेडियस आहेत ना सर. त्यामुळे असं म्हणूया सर ओ बी, ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ओ सी इज इक्वल टू आर. ह्याला कारण काय सांगा सर? ह्याला कारण रॅडी ऑफ द सेम सर्कल, रॅडी ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि ह्याला म्हणूया रिझल्ट नंबर 1. लक्षात आलं? ह्याला काय म्हणूया? रिझल्ट नंबर 1. तुमच्या लक्षात आलं? ह्याला काय म्हणूया? रिझल्ट नंबर 1. पहा लक्षात घ्या सर. आता आपल्याला बाकीचं लिहायचं आहे. हे आता मला पुसायला लागणार आहे, कारण मला हे लक्षात घे तुम्हाला मी कशासाठी शिकवलं होतं सांगा? पूर्व तयारी म्हणून शिकवलं होतं. बरं आहे ना? परपॅन्डिक्युलर बायसेक्टर थेरम ह्याचा वापर आपण करणार आहे. परपॅन्डिक्युलर्स टू द सेम लाईन आर पॅरलल ह्याचाही वापर आपण करणार आहे. आणि आता मी पुसतो आणि याच्या पुढची सिद्धता मी आपल्या समोर लक्षात घ्या लिहितो आहे. पहा लक्ष द्या. आपली सिद्धता चालू आहे. बघा बरं सर, मुलांनी लक्ष द्या. तुमच्या हे लक्षात आले का? बघा सर आता की इथे लक्ष आहे सगळ्यांचं. इथे बघा सर हे ओ ए आणि हे ओ बी सेम आहे की नाही? बघा ओ ए बरोबर ओ बी आहे की नाही? म्हणून लक्षात घ्या बाय 1 इथे मी म्हणतो लक्षात घ्या बाय 1 1 नुसार ट्रायंगल ओ ए बी इज आयसोसिलस ट्रायंगल. ट्रायंगल ओ ए बी किंवा ओ ए बरोबर ओ बी इन ट्रायंगल ओ ए बी इन ट्रायंगल ओ ए बी ओ ए इज इक्वल टू ओ बी. कशावरून सांगा? बाय 1. आता मला सांगा हे दोन जर सेम झालेले असतील तर हा जो आहे हे इक्विडिस्टंट आहे. ओ पॉइंट इज द इक्विडिस्टंट फ्रॉम ए अँड बी. Point O is equidistant from the end points of A and B. बिंदू O हा AB च्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर आहे, म्हणजे तो लंबदुभाजकावर असणार. तो कशावर असणार? लंबदुभाजकावर असणार. हियर लक्षात घ्या पॉइंट O, बघा सर पॉइंट O इज इक्विडिस्टंट समदूर, पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम points A and B, from points A and B. बिंदू A आणि B पासून बिंदू O हा समान अंतरावर आहे. मग लक्षात घ्या बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, लंबदुभाजकाच्या प्रमेयानुसार O लाइज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ AB. जर AB चा आम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, जर AB चा आम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला असा, जर AB चा आम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर O त्याच्यावर असतो. O लाइज ऑन दॅट परपेंडिक्युलर बायसेक्टर. कशावरून? बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. लक्षात घ्या बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, लंबदुभाजकाच्या प्रमेयानुसार पॉइंट O lie on
perpendicular bisector of AB. Point O lie on perpendicular bisector of segment AB. हा जो O आहे तो AB च्या लंब दुभाजकावर आहे. कळलं सर? आता इथं एक भाग संपला. आता इकडे या बरं. तसंच इथे लक्षात घ्या पुन्हा एकदा. आता हा रेड मध्ये आला बघा ट्रायंगल. हा बघा, हा OC आणि OB आहे का सेम? बघा, OC आणि OB इज ऑल्सो सेम. OC आणि OB इज द सेम. रेडियस ऑफ द सेम सर्कल बाय R बाय 1 अगेन. बघा सर, बाय 1. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हटलं, याला मगाशी आपण ह्याला रिझल्ट नंबर या ठिकाणी 2 म्हणूया. हां, आणि पुन्हा लक्षात घ्या बाय 1. इथं OB इज इक्वल टू OC इन ट्रायंगल OBC. इन ट्रायंगल OBC OB इज इक्वल टू OC. लक्षात आलं सर? OB इज इक्वल टू OC म्हणजेच काय, हे दोन समान आहे. म्हणजे काय, O इज इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉइंट B अँड C. O हा B आणि C पासून समदूर आहे. बरोबर आहे सर? इथं पॉइंट O इज इक्विडिस्टंट. पॉइंट E इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट्स A and B. फ्रॉम पॉइंट्स A and B. A आणि B पासून समदूर आहे. मग बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम नुसार O हा BC च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर असला पाहिजे. बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, लंब दुभाजकाच्या प्रमेयानुसार हा जो पॉइंट O आहे तो कशावर पाहिजे सांगा सर? हा पॉइंट O हा BC च्या लंब दुभाजकावर पाहिजे. म्हणजे हा लंब दुभाजक आला सर. हा लंब दुभाजक ह्या लंब दुभाजकावर असला पाहिजे. बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम पॉइंट O lie on perpendicular bisector of segment BC. ऑफ सेगमेंट BC. ह्याला आपण म्हणूया रिझल्ट नंबर 2. मग बाय 1 अँड 2 हे जे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत हे O मध्ये इंटरसेक्ट होतात. AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर, BC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा O मध्ये इंटरसेक्ट होतो. बरोबर, लक्षात घ्या. मग इथं मी असं म्हणतो, लक्षात घ्या, बाय 1 अँड 2. लक्षात का बघा सर? बाय 2 अँड 3 ह्याला आपण 3 म्हणूया सर. बरोबर, इथं काय म्हणूया बघा सर? बाय 2 अँड 3. लक्ष द्या, बाय 2 अँड 3. हां, perpendiculars of AB and BC intersect each other at O. AB चा लंब दुभाजक, AB चा लंब आणि BC चा लंब एकमेकाला O मध्ये छेदतो. बरोबर, लक्षात घ्या. perpendiculars of AB and BC intersect each other at O. बस ह्याला म्हणूया रिझल्ट नंबर 4. आता मुलांनो लक्षात घ्या, समजा AB आणि BC लिनियर असतील, एक रेषेत असतील. समजा AB आणि BC फॉर एक्झाम्पल बघा, असं इथं उदाहरणार्थ सांगतो. समजा हा AB आहे, हा AB आहे, बरोबर, आणि समजा हा BC आहे, हा BC आहे. समजा हे लिनियर आहेत, एका रेषेत आहेत.
तर ह्याचे परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स कसे असतील सांगा. तर असे येणार ना सर, हे परपॅन्डिक्युलर बायसेक्टर्स असे येणार, हे एकमेकाला पॅरलल येणार जर ते एकरेषीय असतील तर. जर ते एकरेषीय असतील, ए बी आणि बी सी जर एकरेषीय असतील तर ते परपॅन्डिक्युलर्स कसे येणार सांगा, पॅरलल येणार. पण हे पॅरलल आहेत का, नाहीत, इंटरसेक्ट आहेत. बरोबर लक्षात घ्या. त्यामुळे ए बी सी हे कोलिनियर नाही. जर कोलिनियर असतं तर ए बी हे दोन परपॅन्डिक्युलर्स एकमेकाला छेदले असते का, नसते छेदले. लक्षात घ्या. बरोबर आहे ना. या ठिकाणी लक्षात घ्या, इफ ए बी सी आर कोलिनियर then their perpendiculars are parallel. कारण perpendiculars of the same line are parallel. perpendiculars of the same line एकाच रेषेचे, लक्षात घ्या, perpendiculars हे कसे असतात सांगा, पॅरलल असतात. इथं आपण लिहूया, लक्षात घ्या. इफ ए बी सी, इथे आपण लिहूया बघा सर, इफ ए बी सी, if A, B, C are collinear, जर A, B, C एक रेषीय असते तर perpendiculars of AB and BC are parallel. Perpendiculars of AB and BC are parallel. जर ए बी सी हे कोलिनियर असते, एक रेषीय असते, तर त्यांचे लंब एकमेकाला समांतर झाले असते. मग हे समांतर आहेत का, नाही, बट बाय 3. ए बी सी आर, लक्षात घ्या, परपॅन्डिक्युलर्स आर नॉट पॅरलल. हे 4 नुसार लक्षात घ्या, परपॅन्डिक्युलर्स एकमेकाला छेदतायत. परपॅन्डिक्युलर्स ऑफ ए बी अँड बी सी इंटरसेक्ट इच अदर ॲट ओ. मग ते पॅरलल आहेत का, आर नॉट पॅरलल. बट perpendiculars of AB and BC are not parallel. कारण काय सांगा, by 4. लक्षात घ्या, but perpendiculars of AB and BC, but perpendiculars of AB and BC are not parallel. हे एकमेकाला समांतर नाहीत का, तर ते एकमेकाला छेदतायत, इंटरसेक्ट करतायत. ह्याला कारण बाय 4. ह्याला कारण काय सांगा सर, बाय 4. 4 नुसार एकमेक पॅरलल नाही आहेत, एकमेकाला छेदतायत. देअरफॉर ए बी सी आर नॉट कोलिनियर. देअरफॉर पॉइंट ए बी सी कॅनॉट बी कोलिनियर. संपलं. देअरफॉर पॉइंट्स A, B, C cannot be collinear. त्यामुळं बिंदू ए बी सी हे एक रेषीय असू शकत नाहीत. कारण ते एक रेषीय जर असते तर ए बी आणि बी सी चे परपॅन्डिक्युलर पॅरलल झाले असते ना, नाही होत. ते एकमेकाला इंटरसेक्ट करतायत. म्हणून लक्षात घ्या, ते ए बी सी हे कोलिनियर नाहीत. हे लक्षात आलं का बघा सर. तर अशा पद्धतीने आपण हे इथं प्रूफ केलं. ओके, खूप छान असा थिअरम आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातूनही अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. निश्चितपणाने आपल्याला समजलं असेल. ही फिगर लक्षात ठेवा. जर हे कोलिनियर असते तर परपॅन्डिक्युलर्स असे झाले असते. हे कोलिनियर नाही आहेत म्हणून त्याचे परपॅन्डिक्युलर्स एकमेकाला काय करतायत सांगा सर, इंटरसेक्ट करतायत. इथं आम्ही थिअरम कुठला वापरला सांगा सर. इथं आम्ही जो थिअरम वापरला तो परपॅन्डिक्युलर बायसेक्टर थिअरम वापरला सर. हा वापरला मी, बाय परपॅन्डिक्युलर बायसेक्टर थिअरम. इथे पण आम्ही वापरला बघा सर, बाय परपॅन्डिक्युलर बायसेक्टर थिअरम. हा मी इथे वापरला बघा सर 2 ठिकाणी. तर अशा पद्धतीनं आपल्या लक्षात आलं असेल. खूप छान असं एक्झाम्पल आहे. इथं आपलं लेसन 3 वरचे सर्व एक्झाम्पल संपले. आता आपण सुरू करणार आहोत थिअरम्स.